नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विक्रांत भोसले तुम्हा सगळ्यांचं द युनिक अकॅडमीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. द युनिक अकॅडमीने नीतिशास्त्र, सचोटी आणि नैसर्गिक क्षमता म्हणजे आपला GS4 जो पेपर आहे त्याचं पूर्ण अभ्यासक्रम कव्हर करणारं एक मॉड्यूल तुमच्यासाठी खास घेऊन आलोय. तर त्या मॉड्यूलची आज मी तुम्हाला प्रस्तावना करून देणार आहे. या मॉड्यूलमध्ये आपण काय काय कव्हर केलंय, ते तुम्हाला कसं काय आकलनासाठी महत्वाचं ठरेल, अभ्यासासाठी महत्वाचं ठरेल, हे थोडक्यात मी तुम्हाला सांगणार. हा जो पेपर UPSC मध्ये 2013 पासून आला आणि आता MPSC मध्ये येणार आहे, तर हा पेपर वन ऑफ द स्कोरिंग पेपर मानला जातो. या पेपरची तयारी पूर्व परीक्षेच्या तयारीच्या आधीच करून ठेवली तर पूर्व परीक्षेवर पूर्ण फोकस ठेवता येणं आणि पूर्व परीक्षेनंतर मुख्य परीक्षेला पूर्ण न्याय देता येणं शक्य आहे. परंतु ती तयारी अगदी कमी कालावधीत करायची असेल, म्हणजे तुमच्याकडे टाइम कन्स्ट्रेंट आहे आणि तुम्ही त्या तयारीला पूर्ण न्याय देऊ इच्छिता, तर ह्या मॉड्यूल सारखा दुसरा पर्याय नाही. याचं कारण असं आहे की या मॉड्यूलमध्ये नीतिशास्त्र या विषयाचे अभ्यासक्रमाचे जे महत्वाचे घटक आहेत त्यांची सखोल चर्चा करण्यात आलेली आहे आणि ही अगदी क्लासरूम सेटिंगमध्येच आपण विद्यार्थ्यांशी चर्चा करताना केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त वन वे डिलिव्हरी जी म्हणतात ती मिळणार नाही, तर विद्यार्थ्यांचे प्रश्न पण ॲड्रेस केलेले मिळतील, PYQ डिस्कस केलेले मिळतील. त्यानंतर चालू घडामोडीची उदाहरणं जी त्या त्या अभ्यासक्रमाच्या घटकांना कशी सुसंगत आहेत याची चर्चा होताना दिसेल आणि काही नोट्स मी आवर्जून लिहून दिलेल्या आहेत की ज्या तुम्हाला उत्तर लिखाणासाठी मदत करतील, त्याही तुम्हाला बघायला भेटणार. तर या संपूर्ण नीतिशास्त्राच्या मॉड्यूलमध्ये आपण कोणकोणत्या घटकांची चर्चा केली याची आज मी तुम्हाला थोडक्यात ओळख करून देणार. यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो घटक तुमच्या अभ्यासक्रमामध्ये पहिल्यांदा येतो तो म्हणजे नीतिशास्त्र आणि मानवी संबंध. या घटकामध्ये नीतिशास्त्र मानवी जीवनामध्ये नेमकं येतं कुठून आणि कुठे कुठे येतं, कसं येतं याची चर्चा केली. मग आता हे घटक आहे कोणते, तर बघा इथं यादी दिलेली. कायदा, धर्म हे पहिल्या दिवशी घेतलंय आपण. त्याचं थोडंसं विस्तृत चर्चा करावी लागली, कारण कायदा ही अशी गोष्ट आहे की जी नागरी सेवकांना आपल्या कार्यामध्ये गाईड करते. धर्म ही अशी गोष्ट आहे भारतीयासारख्या समाजामध्ये की जे बऱ्याच लोकांसाठी नैतिकतेचं मार्गदर्शन करणारं ठरतं. त्यानंतरचे घटक आहेत रूढी, परंपरा, तत्वज्ञान, भावना, विज्ञान, कला आणि शेवटी सत्सवी बुद्धी. जर तुम्ही UPSCचं PYQ अनालिसिस केलं असेल तर तुमच्या असं लक्षात येईल की यातल्या काही घटकांना UPSCने वारंवार टार्गेट केलंय आणि ते पण MPSC साठी होणं किंवा MPSCच्या परीक्षेमध्ये होणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. तर ह्या घटकांचा नैतिकतेशी असणारा संबंध, त्यांच्या मर्यादा आणि नीतिशास्त्र ह्याच्याशी कसं इंटरॅक्ट करतं किंवा कसं संबंध ठेवून राहतं हे तुम्हाला सगळं कळणार आहे. त्यानंतरचा दुसरा मुद्दा, महत्वाचा मुद्दा म्हणजे हे पहिले दोन मुद्दे आपल्याला थोडक्यात हे सांगण्याचा प्रयत्न करतात की ज्याला आपण नैतिकता समजतो ते मुळात नैतिक कसं नाहीये, त्याच्या मर्यादा काय आहेत आणि नीतिशास्त्र म्हणजे काय हे बघायला आपल्याला पुढे जाता येतं. मग ह्यामध्ये आपण काय काय पाहिलंय की नीतिशास्त्र हे नैतिक अनैतिक ठरवताना कोणत्या डिटर्मिनंट्सना, निर्धारकांना समोर ठेवून करतं. त्या निर्धारकामधून आपल्याला काही थिअरीज मिळतात आणि त्या थिअरीज मधून आपल्याला काही आयाम म्हणजे डायमेन्शन मिळतात. ह्याची चर्चा आपण ह्या थर्ड लेक्चरमध्ये केलेली आहे. मग यामध्ये अजून आपल्याला काय मिळणार आहे तर नीतिशास्त्राचे परिणाम. आता मित्रांनो की हा जो घटक आहे नीतिशास्त्राचे परिणाम हा इतका महत्वाचा आहे की UPSCच्या परीक्षांमध्ये ऑलमोस्ट दरवर्षी या घटकावर प्रश्न आले. तर ह्याची आपण एक विस्तृत सांगोपांग चर्चा केलेली आहे, विविध मुद्दे देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या प्रत्येकावर तुम्ही नोट्स काढाव्यात असं मी त्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर महत्वाचा जो मुद्दा येतो आपल्या सिलेबसचा तो म्हणजे मूल्य, मानवी मूल्य. मग ह्याचं कन्सेप्च्युअल डिस्कशन ह्या लेक्चरमध्ये झालंय. त्यानंतर मग मानवी मूल्यांशी निगडीत जे बाकीचे घटक आपल्या सिलेबसमध्ये आहेत, जसं की आधुनिक आणि पारंपरिक मूल्यांचा जो संघर्ष होतो किंवा कुटुंब, समाज आणि शैक्षणिक संस्था हे आपल्याला मूल्य निर्माण करण्यासाठी किंवा मूल्य संवर्धनासाठी काय भूमिका बजावतात ह्याची चर्चा आपण ह्यामध्ये केलेली. हे सगळं करत असताना तुम्हाला उपयुक्त अशा नोट्स पण देण्याचा प्रयत्न केलाय. तसं स्लाइडवर जे लिहिलं जाईल तेही तुम्ही विस्तृतपणे आणि व्यवस्थित बारकाईने लिहून घ्यावं, आपल्या नोट्समध्ये कन्वर्ट करावं असंही सांगण्यात आलेलं आहे. हे सगळे बेसिक लेक्चर्स आहेत. त्यानंतर बेसिक लेक्चरचा एक भाग म्हणजे इथं पण येतो, जिथं 5वं लेक्चर होतं. त्यामध्ये आपण विविध नैतिक वृत्तींची चर्चा केलेली आहे. त्या नैतिक वृत्ती म्हणजे व्यक्तिनिष्ठतावाद, ज्याला आपण सब्जेक्टिव्हिझम म्हणतो,
त्यानंतर सापेक्षतावाद, त्याला आपण रिलेटिव्हिझम म्हणतो, आणि वस्तुनिष्ठतावाद, ऑब्जेक्टिव्हिझम. ह्या नैतिक वृत्तीच्या आधारे व्यक्ती नैतिक अनैतिक कसं ठरवते आणि मग आपल्या आयुष्यातले निर्णय कसे घेते याची चर्चा केलेली आहे. त्या प्रत्येकाचे फायदे तोटे याची चर्चा झालेली आहे. आणि शेवटी कन्क्लुजनमध्ये आपण ह्या प्रत्येकाचा वापर कुठे कधी कसा करायचा की जेणेकरून फायदेच फक्त पाहता येतील आणि तोटे अवॉइड करता येतील, दूर ठेवता येतील, याची चर्चा केलेली आहे. हे झाल्यानंतर मग आपण खाजगी नातेसंबंधातील नैतिकता तसंच सार्वजनिक नातेसंबंधातील नैतिकता यातल्या फरकांचं डिस्कशन केलेलं आहे, कारण हा एक तुमच्या सिलेबसचा महत्वाचा भाग आहे. हे पहिले 5 लेक्चर बेसिकची झाल्यानंतर जी सुरुवात होते ती म्हणजे नैतिक विचारवंतांची, कारण पाश्चात्य आणि भारतीय नैतिक विचारवंतांचं नीतिशास्त्रातलं योगदान हा तुमच्या अभ्यासक्रमातला महत्वाचा घटक आहे. मग यामध्ये आपण सुरुवात पाश्चात्यांनी करतो. त्यामध्ये पहिल्यांदा येतात उपयुक्ततावादी विचारवंत बेंथम आणि मिल. बेंथमचा जो उपयुक्ततावाद आहे त्याला आपण संख्यात्मक उपयुक्ततावाद असं म्हणतो, क्वांटिटेटिव्ह युटिलिटारियनिझम. तर मिलचा उपयुक्ततावाद आहे तो गुणात्मक आहे, क्वालिटेटिव्ह. तर ह्या दोघांमधला फरक, दोघांचं महत्व, त्यातून मिळणारे आयाम. सो एकंदरीत जर विचारवंतांमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल किंवा लेक्चर पाहाल तुम्ही, तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की आपण अगदी बेसिक पासून जातो की म्हणजे ही थिअरी उदयास येण्याचं बॅकग्राऊंड काय आहे, त्यानंतर प्रत्येक विचारवंतांनी किंवा त्यांच्या थिअरीनी काय अझम्पशन्स मांडलेले आहेत, त्याच्या आधारावर त्यांनी आर्ग्युमेंट्स काय दिलेले आहेत, किंवा जे मेन युक्तिवाद आहेत ते काय आहेत, त्यांच्या मर्यादा काय आहेत किंवा त्याच्या ऍप्लिकेशन्स काय आहेत, आणि ह्या प्रत्येकामागचं PYQ काय, असं आपण डिस्कशन सगळीकडे केले. त्यानंतरचा नैतिक विचारवंत येतो इमॅन्युअल कांत. तर हा एक कर्तव्यवादी विचारवंत आहे की जो उपयुक्ततावादी विचारवंतांवर टीका करून त्यांच्या त्रुटी दूर करण्यासाठी त्याला एक अल्टरनेटिव्ह व्हर्जन देतोय. त्यानंतर दुसरा एक कर्तव्यवादी विचारवंत आहे जॉन रॉल्स, ज्यांनी न्यायाचा सिद्धांत दिलेला आहे, आणि ह्या न्यायाच्या सिद्धांताचं ऍप्लिकेशन भारतामध्ये आणि तत्सम देशांमध्ये पाहायला भेटतं विविध स्वरूपात. त्याची चर्चा तुम्हाला इथं भेटेल. त्यानंतर सद्गुणांवर आधारित नीतिशास्त्र जो आहे त्यामध्ये सॉक्रेटिस, प्लेटो यांची चर्चा पहिल्यांदा घेतलेली आहे, कारण ही गुरु शिष्य परंपरा आहे. सॉक्रेटिस हा प्लेटोचा गुरु होता, प्लेटो हा अरिस्टॉटलचा. खरी जी मेन थिअरी आहे व्हर्च्यू इथिक्स किंवा सद्गुणांवर आधारित नीतिशास्त्रातली, ती आहे अरिस्टॉटलची. पण अरिस्टॉटलकडे असं अचानक जाता येत नाही. हे तिघं मिळून आपल्याला मोरॅलिटी बद्दल काय सांगतायत किंवा कॅरेक्टरला महत्व का, कधी, कसं देतायत ह्याची विस्तृत चर्चा यामध्ये दिलेली आहे. जिथं शक्य आहे तिथं नोट्स देण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या तुम्ही उतरून घ्याव्यात असं मी तुम्हाला आत्ता सांगेन. त्यानंतर विचारवंत झाले की टू चेंज द ट्रॅक, आपण जो तुमच्या अभ्यासक्रमातला दुसरा महत्वाचा जो घटक आहे सामाजिक मानसशास्त्र, त्याची चर्चा सुरू करतो. या घटकामध्ये तुम्हाला 2च महत्वाचे कॉम्पोनंट दिलेले आहेत, टॉपिक दिलेले आहेत. एक म्हणजे वृत्ती, त्याला अभिवृत्ती असं एमपीएससीच्या सिलेबसमध्ये म्हटलं, आपण त्याला इंग्रजीमध्ये ॲटिट्यूड असं म्हणतो. आणि दुसरा आहे भावनिक बुद्धिमत्ता. याच्यावर विस्तृतपणे लेक्चर आपण जवळजवळ 4 लेक्चर घेतलेले आहेत. त्या प्रत्येकाचं कॉन्सेप्च्युअल डिस्कशन, त्याचे वेगवेगळे डायमेन्शन्स, तुमच्या सिलेबसमधले वेगवेगळे टॉपिक, त्याचं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऍप्लिकेशन, त्यानंतर PYQ असं विस्तृतपणे कव्हर करायला आपल्याला 2 टॉपिकला 4 लेक्चर लागले. त्यानंतर तुमच्या अभ्यासक्रमाचा जो तिसरा कॉम्पोनंट आहे तो म्हणजे इथिक्स इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, त्याला आपण मराठीत म्हणतो लोक प्रशासनातली नैतिकता. तर ह्यासाठी आपण प्रस्तावनेचे एक अख्खं लेक्चर घेतो, ज्याच्यामध्ये आपण दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाचा सेकंड ARCचा 4था रिपोर्ट डिस्कशनला घेतो. त्याचं नाव आहे इथिक्स इन गव्हर्नन्स. तर ह्या रिपोर्टची प्रस्तावना द्यायला अख्खं एक लेक्चर जातं. याच्यामध्ये आपण डेफिनिशन्स म्हणजे इथिक्स म्हणजे काय, किंवा करप्शन म्हणजे काय, किंवा करप्शनचे प्रकार किती आहेत, भारतात करप्शनची कारणं काय आहेत, अशी विस्तृत चर्चा पहिल्या लेक्चरमध्ये होते. त्यानंतर मग प्रशासनातली नैतिकता याचे विविध भाग सुरू होतात. म्हणजे प्रशासनातल्या नैतिकतेकडे बघताना सेकंड ARCनी कसं बघितलेलं आहे, त्याची व्याख्या कशी दिलेली आहे, त्याच्या आयामांना कसा हात घातलेला आहे, त्याला आपण थोडक्यात इथिकल फ्रेमवर्क असं म्हणतो. तर ही चर्चा पहिल्या 2 लेक्चरमध्ये होते. मग नैतिकतेची चौकट कशी घालायची प्रशासनासाठीची, त्याची चर्चा आपण इथं करतो, इथिकल फ्रेमवर्क ज्याला आपण म्हणतो. मग त्यामध्ये कोड ऑफ कंडक्ट, कोड ऑफ इथिक्स, किंवा भारतामध्ये काय आहे, बाहेर काय आहे, गांधींनी काय म्हटलेलं आहे, किंवा नोलान कमिटीनी 7 तत्व दिली ती कुठून आली, पब्लिक सर्व्हिस कोड म्हणजे काय, अशी विस्तृत चर्चा पहिल्या 2-3 लेक्चरमध्ये होते. त्यानंतर कायद्याच्या चौकटीचा आपण अभ्यास करतो. मग ह्याच्यामध्ये वेगवेगळे कायदे जे आहेत जे प्रशासनामध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या नैतिकता आणायला मदत करतात. जसं आपण सुरुवात करतो RTI पासून, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005 मध्ये आलेला आणि नंतर अमेंड केलेला. तर तो कोणत्या उद्देशाने आला, किंवा त्याच्यामध्ये अडचणी काय आहे, त्याचा वापर किती लोकांनी केला, कशासाठी केला, मग त्याच्याकडे कसं बघायचं, मग सध्याचं करंट अफेअर काय आहे, सध्या विविध लोक याच्यावर जेव्हा लिहितात किंवा सध्याचे जे कन्सर्न्स आहेत, इश्यूज आहेत, त्याला कसं अड्रेस करतात, ह्यासाठी अख्खं एक लेक्चर आपल्याला लागतं. त्यानंतर इतरही जे कायदे आहेत ते तितके महत्वाचे नाहीत, तरी पण
प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या नैतिकतेला योगदान देतात ते म्हणजे व्हिसल ब्लोअर्स ऍक्ट आहे, लोकपाल लोकायुक्त ऍक्ट आहे, PSDA म्हणजे पब्लिक सर्व्हिस डिलिव्हरी ऍक्ट आहे, GRM म्हणजे ग्रीव्हान्स रिड्युसल मेकॅनिझम म्हणजे तक्रार निवारणाची यंत्रणा देणारा कायदा आहे, आणि सिस्टमिक रिफॉर्मचा एक चॅप्टर आहे आपल्या सेकंड इयरची चौथा रिपोर्ट मधला. तर त्याचीही चर्चा आपण केली. आता हे एकंदरीत सगळं तुम्हाला काय शिकवतंय अगदी इथपर्यंत 20व्या लेक्चर पर्यंत लोकप्रशासनासंदर्भात, तर ते तुम्हाला व्यवस्थेकडे कसं बघायचं याची दृष्टी देते. म्हणजे जसं इथिक्समध्ये आपण विचारवंतांचा विचार केलाय, बेसिक गोष्टींचा विचार केलाय. सामाजिक मानसशास्त्रामध्ये व्यक्ती जेव्हा समूहाचा भाग बनते तेव्हा ती कशी वागते ह्यासाठी 2 टॉपिक, अभिवृत्ती आणि भावनिक बुद्धिमत्ता याचा अभ्यास केलाय. तसं लोकप्रशासनामधले हे जे काही चॅप्टर आहेत त्यांच्यामध्ये व्यवस्था नैतिकतेकडे कसं बघते किंवा नागरी सेवकांच्या किंवा व्यवस्थेच्या कोणत्या कृतीला, निर्णयाला नैतिक अनैतिक म्हटलं जातं ह्याची चर्चा आपण ह्या सगळ्या लेक्चर्समध्ये करतोय. बरं, हे आयसोलेशन मध्ये होत नाही, म्हणजे हे असं मनात आलं म्हणून ठरवलं असं होत नाही. त्यासाठी मूल्य व्यवस्थापन लागते. मग पायाभूत मूल्य, ज्याला आपण मूलभूत मूल्य म्हणूयात, फाउंडेशनल मूल्य म्हणजे काय, तुमच्या सिलेबसमध्ये दिलेली आहेत 8 मूल्य आहेत. तर त्या मूल्यांची चर्चा आपण इथं केलेली आहे, त्याच्यावर नोट्स दिलेल्या आहेत, त्याच्यावर डिस्कशन झालेलं आहे. त्यानंतर त्याला सुसंगत उदाहरणं पेपरमध्ये कशी लिहायची आणि ती कोणती कशी पाहिजेत यासाठी एक अख्खं लेक्चर आहे. त्यामध्ये आपण जे नावाजलेले अधिकारी आहेत, ज्यांच्या कामासाठी त्यांना ओळखलं जातं, अशा अधिकाऱ्यांच्या कार्याचा आढावा इथं घेतलेला आहे. त्याची काही उदाहरणं मी लिहून दिलेली आहेत. त्या उदाहरणांमध्ये मूल्य कशी शोधायची हे सांगितलंय, किंवा उदाहरणं गोळा करताना काय बाबी लक्षात ठेवायच्या, काय करू नये याची चर्चा ह्या लेक्चरमध्ये घेतलेली आपण. त्यानंतर आपण सुरुवात करतो केस स्टडीजला. केस स्टडीज तुमच्या प्रश्नपत्रिकेमधला जवळजवळ 50% इम्पॉर्टंट भाग आहे. त्याच्यावर 6 प्रश्न येतात केस स्टडीमध्ये दरवर्षी, आणि त्याला जवळजवळ 50% गुण आहेत, आणि हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. इट इज अन ऍप्लिकेशन ऑफ थिअरी दॅट यू लर्न सो फार. तर ह्यासाठी आपण जवळजवळ 3 लेक्चर देतो. यामध्ये पहिल्यांदा बेसिक प्रस्तावना, केस स्टडीचं वाचन करणं, त्यांचं वर्गीकरण करणं किंवा नैतिक द्विधा ओळखता येणं, केस स्टडीच्या प्रकारांना, प्रत्येक प्रकाराला रिस्पॉन्स कसा द्यायचा हे ओळखता येणं, हे आपण करतो. त्यानंतर केस स्टडी अनालिसिसचे काही अप्रोचेस आहेत, जसं पेस्टल अनालिसिस आहे, स्टेक होल्डर्स अनालिसिस आहे, याची चर्चा करतो थेरॉटिकल पहिल्यांदा. त्यानंतर प्रत्येक अप्रोचसाठी आपण एक उदाहरण घेतो. असं जवळजवळ आपण 8 केस स्टडीज डिस्कस केलेले आहेत. त्यानंतर केस स्टडीचं कन्क्लुजन केलेलं आहे की केस स्टडी चांगले उत्तर येण्यासाठी कसं करायचं, काही आपण क्लासमध्ये लिहून बघितलेले आहेत. तर हे सगळं तुम्हाला इथं भेटेल. आणि मग एक हमखास येणारा प्रश्न प्रकार आहे, त्यासाठी एक वेगळं लेक्चर आपण बाजूला काढले. तर आपण म्हणतो सुविचारांवर आधारित प्रश्न. दरवर्षी युपीएससीला 3 कंपल्सरी सुविचार दिले जातात, आणि त्यांचा अर्थ किंवा आजच्या काळात त्याचा अर्थ काय असे प्रश्न विचारले जातात. तेव्हा ह्यांना सुविचारांना हँडल करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या कोणत्या आहेत, आणि त्या प्रत्येकासाठी कशी आपल्याला उदाहरणं घेता येतात किंवा कसं हँडल करता येतं, हे काही उदाहरणं सुविचारांचे प्रश्न घेऊन आपण केलेले आहे. तर इथपर्यंत आपण मेजर प्रश्न किंवा मेजर टॉपिक कव्हर केलेले. त्यानंतर राहतात आपले मायनर टॉपिक, ज्याच्यावर वारंवार प्रश्न येत नाहीत पण तरी तुमच्या सिलेबसचा भाग आहेत म्हणून आपण ते कव्हर केले. मग त्यामध्ये पहिला आहे तो वर्क कल्चर, ह्याला आपण कार्यसंस्कृती असं म्हणतो. त्यानंतर कॉर्पोरेट गव्हर्नन्स, निगम प्रशासन, बिझनेस इथिक्स म्हणजे उद्योगधंद्यामधील नैतिकता, IR अँड फंडिंग म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधातील नैतिकता, आंतरराष्ट्रीय निधी वाटपामधली नैतिकता, आणि फिलॉसॉफिकल बेसिस ऑफ गव्हर्नन्स म्हणजे प्रशासन असायला पाहिजे याचा नैतिक किंवा तात्विक आधार काय आहे, हे टॉपिक आपण कव्हर केलेले. त्यानंतर एक मेजर पार्ट जो शेवटी मी राखून ठेवतो तो म्हणजे भारतातील नैतिक तत्वज्ञानाची विचारधारा. त्यासाठी इंडियन इथिकल थॉट्स एक लेक्चर आपण अरेंज करतो. याच्यामध्ये ऑर्थोडॉक्स आणि हेथरोडॉक्स ज्या फिलॉसॉफीज आहेत त्याचं ब्रीफ डिस्कशन होतं, आणि त्यामध्ये ज्या मेजर म्हणजे बहुतांश भारतीयांवर प्रभाव टाकणारे आहेत त्यांना आपण पुढे घेतो. जसं हिंदुइझम इज अ मेजर, इट इज अन अमालगमेशन ऑफ मेनी ऑर्थोडॉक्स फिलॉसॉफीज ज्या 6 आहेत. आणि त्यानंतर हेट्रोडॉक्स मधल्या ज्यांना आपण नास्तिक असं म्हणतो त्यामधल्या जैनिझम आणि बुद्धिझम यांचं डिस्कशन आपण घेतो. त्यानंतर काही मोरल थिंकर्स आपण घेतलेत. आता तसं बघायला गेलं तर युपीएससी मध्ये ऍज सच इंडियन मोरल थिंकर्सना फार वेटेज नाही. बरेचसे जे त्यांचे प्रश्न येतात इंडियन मोरल थिंकरवरचे ते कोटच्या किंवा सुविचारांच्या स्वरूपात येतात. आतापर्यंत भारतीय विचारवंतांवर फक्त 5 प्रश्न आलेले आहेत, आणि तेही ऍप्लिकेशन ओरिएंटेड. त्यामुळे आपण फार याला वेटेज देत नाही, एकच लेक्चर पुरेस होतं. यामध्ये मी 5 महत्वाचे
थिंकर घेतो, अगदी आपल्या रिनेसान्स, इंडियन रिनेसान्स काळापासून ते सध्याचे अमर्त्य सेन सारखे थिंकर. हे 5 थिंकर्सची आपण अप्लिकेशन ओरिएंटेड चर्चा करतो. तुम्हाला हे सगळं रिवाइज करायचंय 30 लेक्चरमध्ये जे जे काही झालंय ते, त्याच्या नोट्स बनवायच्यात. आणि एकदा हे तुम्ही क्लिअर झालात की आपण मग एक टेस्ट घेतो 1 तासाची, ती तुम्ही प्रामाणिकपणे द्यायची आणि त्याचं डिस्कशन घेतो. मग एकदा तुम्ही टेस्ट दिलीत अभ्यास करून, रिव्हिजन करून, आणि एकदा तुम्हाला कॉन्फिडन्स आला की ही तुमची पहिली पायरी झाली. म्हणजे काय, कोर्स पूर्ण केला, नोट्स बनवल्या कोर्सनुसार आणि टेस्ट दिली. पण खरं काम याच्यानंतर सुरू होतं, कारण इट इज ऑल प्रिपरेटरी थिंग. सेकंड काम असं आहे की नोट्स कशा बनवायच्या ह्याचं डिस्कशन आम्ही यामध्ये गेलेलं 31व्या लेक्चरमध्ये. तर तशा तुम्ही नोट्स बनवा. तुम्ही आम्हाला संपर्क साधा, त्या नोट्स आमच्याकडून चेक करून घ्या, वेदर दोज आर राईट ऑर नॉट. त्यानंतर मग तुम्ही अजून पीवायक्यू लिहिणं अपेक्षित आहे, की काही पीवायक्यू आपण क्लासमध्ये ऑलरेडी घेतलेले आहेत, पण तरीही स्वतःच्या समाधानासाठी आणि आयोगाच्या विचार प्रक्रियेचं, थॉट प्रोसेसचं एक आकलन होण्यासाठी तुम्ही उरलेले पीवायक्यू लिहिणं हे अपेक्षित आहे. सो नोट्स मेकिंग, पीवायक्यू रायटिंग, आणि हे झालं की मग सगळ्यात शेवटचा जो टप्पा येतो ह्या विषयाच्या तयारीचा, तो म्हणजे नमुना चाचणीची उत्तर लिहिणं, मॉक टेस्ट रायटिंग. तर एकदा तुम्ही ह्या सगळ्या टप्प्यातून गेलात की तुमची ही 250 गुणांची तयारी हमखास झाली असं म्हणायला हरकत नाही. सो हा कोर्स एक अपॉर्च्युनिटी आहे तुमच्यासाठी, विशेषतः अशा विद्यार्थ्यांसाठी ज्यांना लवकरात लवकर ही तयारी उरकायची आहे मुख्य परीक्षेची, जेणेकरून ते प्रीवर फोकस करू शकतील. तर 2 विषय मित्रांनो फार महत्वाचे आहेत अपार्ट फ्रॉम ऑप्शनल, ते म्हणजे निबंध आणि नीतिशास्त्राचा विषय GS4. तर ह्या 2 विषयांची तयारी आणि ऑप्शनलची जवळजवळ 1750 मार्क्सपैकी जी रिटर्न एक्झामचा स्कोअर आहे त्यापैकी तुमची 1000 गुणांची तयारी इथंच होते. तर त्यासाठी हे जे मॉड्यूल्स द युनिक अकॅडमीने आणलेले आहेत, इट इज अन अनप्रेसिडेंटेड अपॉर्च्युनिटी. खूप चांगली संधी आहे तुमच्यासाठी. तुम्ही वेळ दवडू नका. ज्यांना शक्य आहे त्यांनी लवकरात लवकर ह्या मॉड्यूलला जॉईन व्हा आणि आपला अभ्यास पूर्ण करा आणि लवकरात लवकर लिहायला सुरुवात करा. दॅट्स इट मित्रांनो. फील फ्री टू कॉन्टॅक्ट अस फॉर एनी क्वेरीज, फर्दर क्वेरीज. वी विल बी ऑलवेज अवेलेबल. थँक्स अ लॉट.